नमस्कार फ्रेंड्स, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक स्नॅक्सची रेसिपी बघणार आहोत। तर संध्याकाळच्या भुकेसाठी मुलांना चहा सोबत देण्यासाठी किंवा कोणी पाहुणे वगैरे जर घरी आले तर पटकन होणारी रेसिपी आहे आणि अगदी घरातल्या सामानातच बनवून होणारी रेसिपी आहे। अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। तर एकदम कमी मेहनत आणि कमी वेळात होणारी रेसिपी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी तुम्हाला रेसिपी कशी बनवायची ते दाखवते। तर मी कढई गरम करायला ठेवली गॅसवरती आणि 1 चमचा तेल घालून घेतले कढईमध्ये आणि याच्यामध्ये 1 चमचा जिरे मी एकदम फुटूस तोपर्यंत फुलून घेणार आहे। याच्यामध्येच मी 1 चमचा लसणाची पेस्ट घातली आणि एकच हिरवी मिरची घातली। हिरवी मिरची मुलांना करत असेल तर हिरवी मिरची घालू नका, हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल। आणि मी याच्यामध्येच 1 चमचा चिली फ्लेक्स घातले आणि 1 चमचा तीळ घातले। चिली फ्लेक्स तिखट नसतात, चिली फ्लेक्स घातले तरी चालेल, हिरवी मिरची घालू नका। आणि तीळ घालायचे, तिळाने खूप छान टेस्ट येते। याच्यामध्येच आपण मिरे पावडर घातली मी 1 चमचा आणि हे आपण एकदम फ्राय करून घेणार आहोत। जास्त वेळ फ्राय करायची गरज नाही। याच्यामध्ये मी पाणी घालून घेते। लसणाला चांगला वास सुटला की आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। हे पहा मी आता पाणी घालून घेतले आणि आपण आता या पाण्याला उकळी येऊ देणार आहोत। तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। अजिबात दुसरं बाहेरचं साहित्य काही आणायची वगैरे काही गरज लागत नाही, एकदम घरातल्या साहित्यात होते। आणि 1 वाटी मी रवा घेतलाय, बारीक मोठा कसलाही रवा असेल तरी चालेल। आणि तो आपण रवा एकदम घट्ट बनवून घेणार आहोत। आपण जो उपीट बनवतो ना सेम तसं करून घेणार आहोत। तर हे पहा असं मी बनवून घेतले। एकदम पटकन होते, एकदम पाण्याला उकळी आली की पटकन होऊन जातं। तर हे पहा आपलं असं तयार झालंय पीठ। पीठचं काय शिजायची वगैरे गरज लागत नाही, कारण आपण आता नंतर तळून घेणार आहोत। तर हे पहा आता मी एक भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड करून घेणार आहे। गरम गरम करायचं नाही, नाहीतर गरम गरम केलं तर मग ते हाताला झटके बसतील। थोडंसं थंड करूनच घ्यायचं। हे पहा मी थंड करण्यासाठी ठेवले। आता हे जास्त नाही, 1-5 मिनिटात थंड होऊन जातं। आणि आता याच्यामध्ये हे थंड झाले। आता याच्यामध्ये मी 1 चीज क्यूब घातले। चीज क्यूब ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातले तरी काही प्रॉब्लेम नाही, खूप छान होते तसं पण। तर मी 1 चीज क्यूब घातले किसून आणि याच्यामध्ये 2 बटाटे घेतले मी उकडून साल काढून घेतले आणि ते पण किसून घेणार आहे। बटाटे किसूनच घ्यायचे, बटाटे असे हाताने फोडून नाही घ्यायचे। हाताने फोडून घेतले तर बटाट्याचे कुठंतरी एखादा असा गोळा राहतो, म्हणून बटाटे किसूनच घ्यायचे नेहमी अशा रेसिपी बनवताना। हे आपण बाहेरून जे फ्रोझन आणतो सेम तसं होतं खायला। आणि याच्यामध्ये आता मी बटाटे उकडून झाले। याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घातले। मीठ आपण पहिले पण घातले, मग नंतर थोडंसं मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची। कोथिंबीरीने खूप छान कलर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते। हे पहा माझं थोडंसं गरम होतं, जास्त काही थंड झालं नव्हतं, मग तरी मी त्याच्यामध्येच मिसळून घेते आणि मळून घ्यायचं जास्त। हे पहा असा गोळा मळून घ्यायचा, खूप छान गोळा बनला जातो, कारण बटाटा घातलो, बटाट्याला थोडंसं पाणी सुटतं ना, म्हणून खूप गोळा छान बनला जातो। तर आपला गोळा मळून झाला आहे आणि आता मी तेल गरम करून घेतले। चला आपण याचे टिक्कीसारखं बनवू। तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। आपण आता याचे बाईट्स बनवून घेणार आहोत। तुम्हाला जर कसे शेप, हार्ट शेपमध्ये वगैरे कसे तुमच्या आवडीनुसार शेप तुम्ही देऊ शकता। तर मी हा सोपा शेप दिला आहे। असं थोडेसे रोल करून घ्यायचा आणि छोटे छोटे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, छोटे मोठे। याच्यामध्ये मी वरतून भुरभुरण्यासाठी कॉर्नफ्लोअर घेतले। तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर असेल तर घ्या, नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। कॉर्नफ्लोअर घेतलं तर ते क्रिस्पी होतात वरून, म्हणून थोडंसं लावून घेतले। आणि हे आता आपण तळून घेणार आहोत। एकदम कडकडीत तेल करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत। तुम्ही हे असेच जर फ्रोझन जे आहे ते असेच कॉर्नफ्लोअर लावून जरी फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 ते 1.5 महिना असंच खूप छान राहते। जे आपण बाहेरून फ्रोझन आणतो सेम तसंच राहतं ते, फक्त वरतून कॉर्नफ्लोअर लावायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। तर हे पाहता आपण लाल होस तोपर्यंत चांगले तळून घेणार आहोत। चांगला गोल्डन कलर येऊस तोपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे आतमधून खूप क्रिस्पी होतं। एकदम झटपट होणारी आणि घरातल्या साहित्यातली रेसिपी आहे। हे पहा आपल्या तेलाचे बुडबुडे थोडे कमी झालेले आहेत, आपलं आता तळत आलेले ते थोडासा कलर चेंज झाला की आपण काढून घेऊ। हे पहा आता झाले आपले, आता मी काढून घेते। याचा असा थोड्याशा पांढरे वाटत असेल तरी पण काढल्यानंतर त्याचा कलर आणखी चेंज होतो, कारण रवा आहे, रव्याचा कलर थंड झाल्यानंतर थोडासा लाल होतो, म्हणून थोडासा मी कलर चेंज झाला की लगेच काढून घेतले। हे बघा, आणि फुल गॅसवरती तळायचं, याला काही छोटे बारीक गॅसची वगैरे गरज लागत नाही। हे बघा कलर किती सुंदर आला आहे। तर आपली स्नॅक्सची रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
बाय.